श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। परिसरातील रावळवाडी दवाखान्यासमोर तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत करण्यात आला खून। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन करीत दोषींना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी। देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टराकडील धाडसी घरफोडीचा देवपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात लावला छडा। हमाल मापाडी कामगारांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा। देशाच्या जवानांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा। आणि नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी फेस्टिवलचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मिल परिसरातील रावळवाडी दवाखान्यासमोर गौरव किरण माने या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील मिल परिसरातील रावळवाडी दवाखान्यासमोर गौरव किरण माने या तरुणाचा तिघांनी धारदार शस्त्राने वार करीत खून करण्यात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील मिल परिसरातील रावळवाडी दवाखान्यासमोर सोमवारी दुपारी गौरव किरण माने या तरुणावर जयेश राजेंद्र पाकळे, ओम राजेंद्र पाकळे तसेच राजेंद्र पाकळे या तिघांनी धारदार शस्त्राने वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। गौरव माने हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असताना आजूबाजूच्या नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। या खुनामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक आयुक्त तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे कामबंद आंदोलन करीत दोषींना त्वरित अटक करून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाईकराव यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करीत सदर गुंड प्रवृत्तीच्या दोषींना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। तसेच काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोमवारी येथील तहसील कार्यालयात कार्यालयीन कामकाज सुरू असताना सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश रखमाजी पाईकराव हे कार्यालयीन कामकाजात व्यस्त होते। हल्लेखोर विकी परदेशी यांच्यासह 4 ते 6 व्यक्तींनी पाईकराव यांच्याशी किरकोळ कारणावरून हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला। यावेळी अमानुष मारहाण करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले। एवढेच नाही तर जातीवाचक शिवीगाळही केली। तहसीलदार ग्रामीण यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या पदाचा मान न ठेवता अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत पुन्हा पाईकराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली। गुंड प्रवृत्तीच्या इसमांना जोपर्यंत अटक होऊन कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज बंद आंदोलन करीत आहोत असा इशाराही यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेतली असून तात्काळ कारवाईची पोलिसांकडून कारवाईचा अहवाल मागवला आहे। याबाबत विक्की परदेशी यांनीही अन्यायग्रस्तांच्या मदतीसाठी आलो, आम्हाला शिवीगाळ झाली असे म्हटले आहे। तहसील कार्यालयात एक नागरिक कामासाठी चक्रा मारत होता। सुनावणी पूर्ण होऊन सुद्धा त्यास न्याय मिळत नसल्याने त्या अन्यायग्रस्त नागरिकांच्या कामासाठी आम्ही कार्यालयात आलो असता संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अरेरावी करीत आम्हाला शिवीगाळ केली, उलट आम्हाला धमकावण्यात आले असा प्रतिवाद सदर घटनेबाबत विक्की परदेशी यांनी केला आहे। तसेच शहर पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार देत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। माझे जिल्हाध्यक्ष आज तहसील कार्यालय ग्रामीणमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष श्री पाईकराव हे काम करीत असताना ज्याचा कामाशी काही संबंध नाही असा गुंड प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन आला की आमची फाईल कुठे काय याच्यावर आरेरावी केली व संगणक पाळून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलेली आहे। तर आम्ही याचा तीव्र सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत। फक्त निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात महसूल कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे। तरी आम्हाला प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की त्यात हल्लेखोराला त्वरित लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा जिल्हाभरात महसूल कर्मचारी हे काम बंद आंदोलन असंच पुढे सुरू ठेवतील। धुळे शहरातील देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टराकडील धाडसी चोरीचा देवपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात छडा लावला असून एकाच मुद्देमालासह जेरबंद केले असून त्याचा साथीदार फरार आहे। धुळे शहरातील देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टराकडील धाडसी घरफोडीचा
देवपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात छडा लावला असून एकाच जेरबंद करीत त्याच्याकडून चांदीचे 5 शिक्के 1,000ची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्याचा उर्वरित साथीदार मुद्देमालासह फरार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की प्रभात नगरातील प्लॉट क्रमांक 100 मध्ये राहणारे डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी वय 62 हे कामानिमित्त पत्नीसह जळगाव येथे गेलेले होते. त्याच दरम्यान दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री 2 अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घराचा लोखंडी दरवाजा चौकटीसह बाहेर काढून लाकडी दरवाजाचा कडेकोंडा तोडून घरातील कपाटातील सोने चांदीचे दागिने 2 मनगटी घड्याळ व 1,000 रुपये रोख असा एकूण 31,000चा ऐवज लंपास केला. या प्रकरणी डॉक्टर कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 5 तासात तौसिफ बिकन तांबोळी वय 21 राहणार मास्तरवाडी नेहरू नगर देवपूर धुळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या मालापैकी लक्ष्मी देवीचा शिक्का असलेले चांदीचे 5 शिक्के व 1,000ची रोकड काढून दिली. उर्वरित मुद्देमाल त्याचे साथीदार घेऊन पसार झाले आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पावरा, MJ शेख तसेच शोध पथकातील मिलिंद सोनवणे, दीपक विस्पोते, महेंद्र बदाने, भटेंद्र पाटील, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, प्रवीण पाटील, वसंत कोकणी तसेच फिंगरप्रिंटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात व श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे पाटील व श्वान जय यांनी केले. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे. दिनांक 18/1/25 मध्यरात्री साधारण 3 वाजताच्या सुमारास डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर 100 प्रभात नगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती, घरातलं कुलूप तोडून. याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता. चोरांनी कॅमेरा तोडला तो कॅमेरा बघून, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे फुटेज सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या DB पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौसिफ बिकन तांबोळी याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्या मुद्देमालपैकी 1,000 रुपयाच्या रोख नोटा, त्याच्यानंतर चांदीचे 5 कॉईन असे जप्त करण्यात आलेले आहे. त्याचा एक साथीदारही अजून या गुन्ह्यात फरार आहे. त्याचाही शोध चालू आहे. लवकरच त्यालाही आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू. आता या चोरीच्या याच्यामधून आमच्या एक अशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुवा मिळाला याच्यामध्ये, म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे. याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला CCTV कॅमेरे लावून घ्यावे. अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि DVRची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे. तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ते ॲक्सेस मिळतं, त्याच्यामध्ये SIM कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे शोध घेणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते. याकरिता आम्ही जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर CCTV कॅमेरे बसवून घ्यावे हे आवाहन करत आहोत. येत्या 24 जानेवारीपर्यंत हमाल मापाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निर्णय न झाल्यास हमाल मापाडी कामगार प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दात्रक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. येत्या 24 जानेवारीपर्यंत हमाल मापाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत निर्णय न घेतल्यास सर्व हमाल मापाडी कामगार प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दातरके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या निर्णयानुसार जिल्हास्तरीय कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही विषयांच्या निर्णयासाठी बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर 24 रोजी बैठकी घेतली. या बैठकीत धुळे जिल्हा उपनिबंधक, धुळे माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत चर्चा झालेल्या विषयांवर तात्काळ निवारण करून यासंबंधी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावेत आणि संघटनेच्या संबंधित प्रतिनिधी देखील कळवण्यात यावेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पण या बैठकीला 35 दिवस झाले असून अद्याप संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. जिल्हा उपनिबंधक, माथाडी मंडळाचे अध्यक्ष व सचिव, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत
माथाडी कामगारांना त्यांच्या हक्काच्या कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप असून 24 जानेवारी 2025 पर्यंत या समस्या सोडवल्या नाहीत तर धुळे बाजार समितीमधील परवानाधारक माथाडी मंडळातील नोंदीत मापाडी कामगार साक्री व पिंपळनेर येथील सर्व मापाडी कामगार 26 जानेवारी 2025 या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करतील। यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत दात्रक यांच्यासह उपाध्यक्ष बापू थोरात, सेक्रेटरी विशाल शिंदे, दीपक वाघ, कैलास शिंदे, भाऊ गवांदे, संजय पाटील, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते। विशाल शिंदे संघटनेचे खजिनदार दीपक वाघ तसेच जमलेले या ठिकाणी सर्व मापाडी कामगार, आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त आम्ही सांगू इच्छितो की हा जो 26/1/2025 रोजी आम्ही जो आत्मदहनाचा हा जो विषय घेतोय, हा जो निर्णय घेतलेला आहे, याचं कारण असं आहे की या प्रमुख 3 विषय होते आमचेवाले। या 3 विषया संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती केली की जिल्हा कृती समितीची बैठक घेऊन या 3 प्रमुख विषयांसंदर्भामध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याविषयी तुम्ही त्यांना सूचना करावी व ते काय जे प्रश्न असतील ते सोडवावे आणि त्या विषयाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी 17/12/2025 रोजी 24 रोजी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक, माथाडी मंडळाचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष व माथाडी मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी, साक्री पिंपळनेर येथील सभापती, सचिव तसेच माथाडी कामगार संघटनेचे युनियनचे नाशिक विभागाचे सेक्रेटरी सुनील यादव साहेब तसेच उपस्थित आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। परंतु त्या बैठकीला उपस्थित असताना या विषयात 3 विषय होते आमचेवाले। एक पहिला विषय होता औरंगाबाद उच्च न्यायालयाने 12 जुलै 2023 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये माथाडी कायदा लावावा, या दिलेले निर्देश याप्रमाणे त्यांनी माथाडी कायद्याचे लागू करावा। तसंच दुसरा विषय होता माथाडी मंडळाने सुपूर्द केलेल्या मापाडी कामगारांकडून या खाजगी बाजार समितीची ऐवराण्याची प्रतापनामा आली या ठिकाणी त्यांच्याकडून कामे करून घ्यावे व त्या झालेल्या कामाची लेखी सहमजुरी ही माथाडी मंडळात जमा करावी। आणि तिसरा विषय होता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर माथाडी अनुषंगिक कामे आणि वजनमापन होत असतील तर ते नोंदणीकृत लायसन्सधारक मापाडी कामगार यांच्याकडूनच करून घ्यावे। हे 3 विषय होते प्रमुख। या 3 विषयासंदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की या विषयी आम्ही यांना वारंवार तोंडी लेखी सर्व पत्रव्यवहार करून सुद्धा दखल घेत नाही। मग त्यावर जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की आम्ही याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी विचारणा केली। विचारणा केल्यानंतर त्यांनी सर्व सांगितलं त्यांना आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेब हे काम करत नाही, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतो, लेखी पत्रव्यवहार करतो, तोंडी सांगतो, परंतु या गोष्टींकडे सर्व दुर्लक्ष करतात। मग आमची अशी इच्छा आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सांगितले की साहेब तुमच्या माध्यमातून या तक्रारींची दखल घेत तुम्ही यांच्याकडून अहवाल घ्या आणि काय असेल त्याच्याबद्दल तुम्ही त्या प्रश्नांचा निवारण करा। त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ आम्ही या 2 दिवसामध्ये अहवाल देतो। अपेक्षित होतं त्यांनी 2 ते 3 दिवसामध्ये 17/12/2024 रोजी झालेल्या बैठकीत त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये त्यांनी अहवाल देणं अपेक्षित होतं। परंतु आज 35 दिवस झाले। 35 दिवस झाल्यानंतर सुद्धा या जिल्हाधिकारी साहेबांचं त्यांनी काहीच मान ठेवलेला नाही। शेवटी आम्हाला न्यायालयाने या असा दखल घ्यायला या विचार केला आम्ही की याचं जर जिल्हाधिकारी साहेबांचं देखील ते ऐकत नसतील आणि त्यांची मनमानी जर करत असतील तर मग आम्ही शेवटी आम्हाला पर्याय राहिलेला नाही। मग आम्ही हा 26/1/2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त या दिवशी आम्ही साक्री पिंपळनेर येथील सर्व कामगार
धुळे बाजार समितीमधील मापाडी कामगार यांनी सर्व मिळून सामूहिक आत्मदहन करण्याचा हा एक निर्णय घेतलेला आहे. देशाच्या जवानांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा देत पीडित जवान चंदू चव्हाण व इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. देशाच्या जवानांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 21 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देत पीडित जवान चंदू चव्हाण व इतरांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की आम्ही भारत देशाचे जवान आहोत हे शासनाने जाहीर करायला हवे, तेव्हाच भारत देशाच्या जवानांना न्याय मिळेल. हा प्रश्न चंदू चव्हाण या एकट्याचा नसून भारत देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या प्रत्येक जवानांचा आहे. त्यांचा मान सन्मान करण्याचे सोडून आपल्याच देशात जवानांना आतंकवादी उपरे असल्यासारखी वागणूक दिली जाते. हे खूप मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. हा जवानांच्या वरती लागलेला कलंक मिटवण्यासाठी खालील मागण्यांची पूर्तता केंद्र सरकार राज्य सरकारने करावी, यासाठी जर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये यासाठी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी. सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी. त्यांनी जोपर्यंत सर्व्हिस केली त्याचा मोबदला मिळावा. बडतर्फ केल्याने पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बडतर्फ येत असल्याने त्यांना कुठेही नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल 16 प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आर्टिकल 21 प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे. ज्या जवानांना सेवेतून बडतर्फ केले त्यांना एक्स सर्व्हिसमॅनचा दर्जा देण्यात यावा. देशातील बडतर्फ करणाऱ्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी चंदू चव्हाण, अनंता बोधक, रणदीप धाडे, धनराज गोतमारे, विष्णू लकस, योगेश कुटे, शिवप्रसाद पाटील आदी उपस्थित होते. साहेब नामदेव येडवे, मी 2011 मध्ये BSF मधनं रिटायरमेंट झालो होतो, परंतु मी गेल्या 21 वर्ष 1 महिन्यामध्ये जो काही सेना आणि अर्धसेनामध्ये अन्याय होतो, ज्यांना बडतर्फ केलं जातं, नोकरी करत असताना आज गव्हर्नमेंटने अग्निवीर आणलं, परंतु या जवानांचं कुणाचं 5 वर्ष नोकरी झाली, कुणाचं 10 वर्ष झाली, कुणाची 11 वर्ष झाली, कुणाची 15 वर्ष नोकरी झाली आणि यांना नोकरीतून काढण्यात आलं. एकही बेनिफिट, यांची जी सुट्टी जमा होती ती सुद्धा यांना मिळाली नाही. पैशाच्या माध्यमातून यांना कुठलंही बेनिफिट न देता सरकारने यांना घरी पाठवलेलं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामधनं सेना आणि पॅरामिलिटरीचा जो आकडा आहे तो लगभग 2 लाख जवानांचा आहे, ज्यांना नोकरीवरनं काढलं गेलं आणि पूर्ण भारत देशामध्ये 18 लाखाचा आकडा आहे हा पॅरामिलिटरी आणि सेनाचा. म्हणून आमची तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी, प्रधानमंत्रींसोबत बैठक लावावी, रक्षा मंत्रींसोबत बैठक लावावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी घरी पाठवलं कोर्ट मार्शल करून त्यांना पण या बैठकीमध्ये घ्यावं आणि या जवानांना वापस त्यांना नोकरीवरती सेवा सवलती आणि प्रत्येक योजनांपासून यांना वंचित केलं गेलं ते वंचित न राहता त्यांना सेवा सवलती देण्यात याव्या आणि मीटिंग लावण्यात यावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो धुळे लोकसभाकडनं. शिंदखेडा येथे आमदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. शिंदखेडा येथे नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब व रोटरी फाउंडेशन तर्फे रोटरी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी फेस्टिवलचे उद्घाटन बीजासनी ग्रुपचे अनिल वानखेडे यांनी केले व समारोहही त्यांच्या हस्ते संपन्न झाला. 5 दिवस सुरू असलेल्या या फेस्टिवलमध्ये खवय्यांनी मनमुराद आनंद लुटला. अनेक मनोरंजन, 3D शो, सोलर कॅम्प सह अन्य सेवा उपलब्ध होत्या. सदर फेस्टिवलचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्की चंदनानी, प्रोजेक्ट चेअरमन विनोद जैन, सचिव बाळकृष्ण बोरसे, रोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष हितेंद्र जैन, देवेंद्र नाईक, हर्षल आहिरराव, संदीप गिरासे, परीक्षित देशमुख, सुमित जैन, डॉक्टर सुजय पवार, संजय पारख यांनी केले होते. यावेळी माजी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, जमलक्ष्मीचे मनोहर भोजवानी, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश देसले, भाजप चिटणीस प्रवीण माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य NS पवार, प्राध्यापक जितेंद्र पाटील, उद्योजक वज्रेश शहा, अविनाश लोखंडे आदी उपस्थित होते. आयोजित केलेला मेळावा आणि बीजासनी ग्रुपचे माझे सर्व संचालक ज्यांनी एका शब्दाने होकार दिला किंवा आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी, मदत देण्यासाठी, स्पॉन्सरशिप घेण्यासाठी आमची तयारी आहे. मी पहिल्यांदा माझ्या ग्रुपचे सगळे संचालकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यामध्ये तलवारे तात्या असतील, मनोहरजी भाऊसाहेब असतील, मनोज भोजवानी असतील, प्रवीण माळी असेल, आमचे भिला पाटील असतील, डॉक्टर रवींद्र देसले असतील, या सगळ्यांचे मी या निमित्ताने
पहिल्यांदा आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम रोटरीने फार वर्षी हा 3च दिवसाचा कार्यक्रम होता, पण मागच्या वर्षीच मी बोललो होतो की किमान 5 दिवस तरी हा कार्यक्रम घेतला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना कायमस्वरूपी तो लक्षात राहणारा कार्यक्रम राहील. आणि चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने रोटरीने जो व्यवस्था ठेवली, चांगल्या पद्धतीने जी अरेंजमेंट केली, तर रोटरी क्लबच्या सगळ्या सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढील त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ही आमची मदत असेलच. मागच्या वर्षी आम्ही 1-2 विषय मांडले होते. एक ॲम्ब्युलन्ससाठी, पण मध्यंतरी असं 2 घटना अशा घडल्या की तिथं ॲम्ब्युलन्ससाठी वारंवार मला फोन येत होते, म्हणून मग मीच घाई केली आणि मी स्वतः घेऊन टाकली. त्यामुळे तुमचं एक काम जे ते अपूर्ण राहिलं, ते माझ्यामुळे अपूर्ण राहिलं, याच्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि त्यानंतर दादांनी ओपन स्पेसबद्दल एक विषय मांडलेला होता, ओपन स्पेस देण्याचं कबूल केलं होतं. या सिंदखेडा गावासाठी दिलेला तुमचा वेळ हा खूप सत्कारणी आहे आणि या सगळ्यांना लक्षात राहणार आहे. तर परत एक वेळा मी तुमच्या सगळे रोटरी मेंबरांचे नाही तर फॅमिलीचे पण आभार मानतो की एवढा पूर्ण वेळ तुम्ही शहरासाठी देत आहेत आणि शहरासाठी चांगलं काम करत आहेत. आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. परिसरातील रावळवाडी दवाखान्यासमोर तरुणाचा धारदार शस्त्राने वार करीत करण्यात आला खून. धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे काम बंद आंदोलन करीत दोषींना त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी. देवपुरातील प्रभात नगरातील डॉक्टराकडील धाडसी घरफोडीचा देवपूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात लावला छडा. हमाल मापाडी कामगारांचा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा. देशाच्या जवानांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा. आणि नामदार जयकुमार रावल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी फेस्टिवलचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.